नमस्कार मंडळी, जय शिवराय। 7 दिवसांपासून जी काही पूर्ण तयारी चालू होती ती आज पूर्ण झालेली आहे। तुम्हा सर्वांच्या समक्ष तोरणागडाची प्रतिकृती तयार झालेली आहे। या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी व लहान लहान मुलांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूयात। गेल्या 5 वर्षापासून डिग्रस येथील विद्यार्थी आणि जे शिकाय बाहेरगावला जे विद्यार्थी आहेत ते दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये चांगला उपक्रम राबवित आहेत। यावर शिवाजी महाराजांचे कार्य किंवा महापुरुषांचे कार्य हे पुढच्या पिढीने म्हणजे स्वीकारले पाहिजे किंवा त्यांना कळाले पाहिजे, या दृष्टिकोनातून गेल्या 5 वर्षापासून हा 5वा वर्ष आहे। डिग्रस या गावामध्ये लहान लहान मुलांना शिवाजी महाराजांचं किल्ल्यांचं संवर्धन कशा पद्धतीनं व्हायचं ते चांगल्या प्रकारे त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला। कारण ही परंपरा पहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहायची, पुणे या ठिकाणी राहायची, नाशिकला गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि लहान मनामध्ये महाराजांमधील प्रतिमेचे जे रुजवायच्या गोष्टी आहेत ते लहान मुलांना शिकण्यासाठी हा उपक्रम चांगल्या प्रकारे केला आहे। की पुन्हा याच्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला पण शिकायसारखं आहे आणि इथून किल्ल्यापासून लहान लहान लेकरं 3री-4थी वर्गाचे मुलं पण शिकत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या पिढीला या पिढीचं योगदान चांगलं राहणार आहे आणि किल्ला दरवर्षी पाहण्यासारखा नवीन प्रकार येतो। धन्यवाद। गेली 5 वर्षे आपल्या गावातील युवक मंडळी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमार्फत लोकांपर्यंत त्यांचे विचार लहानांपासून मोठ्यांपर्यंत जी ज्यांनी मेहनत यांच्यामार्फत सर्व युवकांना गडकिल्ल्यांची माहिती ते पोहोचत आहेत। किल्ला वाटला आणि बनवला पण खूप छान, दरवर्षी बनवता मला चांगला वाटला। आम्हाला किल्ला एकदाच पाहा भेटला। आपण गेल्या 4-5 वर्षांपासून या सगळ्या गोष्टी करतोय, तर तुम्हाला बघून कसं वाटतंय? चांगलं वाटते। जी किल्ला बनवला आज अतिशय चांगला बनवलेला आहे आणि हा किल्ला पाहून जसं काय वाटतं शिवाजी महाराजांच्या काळात आपण गेलो, एवढा आनंद व्हायला की बोलायला पण कळत नाही की नेमकं काय बोलावं त्या विषयावर। छत्रपती शिवराय येणाऱ्या पिढीला हे इतिहासापुरते नसून पुस्तकापुरते नसून त्यांनी असणारं साक्षात कृतीमध्ये उतरवलेलं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या कामगिरीचं एक या ठिकाणी चित्र सर्व येणाऱ्या मुलांच्या येणाऱ्या पिढीच्या डोळ्यासमोर त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे। शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थळ घेऊन आम्ही दरवर्षी दिवाळीला वेगवेगळे किल्ले प्रतिकृती गावामध्ये बनवतो। तसेच यावर्षी आम्ही तोरणागड किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे। मी माझे सहकारी आणि छोट्या मोवळ्यांनी याच्यासाठी खूप कष्ट घेतले आणि हा जे काही मेहनत घेतली त्याचं फळ आज आपल्यासमोर आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण आज बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, त्याचं नाव आहे तोरणागड। तो शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता असं म्हणतात। किल्ला बनवण्याचा उद्देश हा की जे काही गावातील आमचे लहान भाऊ बहीण किंवा ज्येष्ठ मंडळी जे किल्ला बघायला गेलेले नाहीत त्यांना इथं बसल्या की पूर्ण माहिती मिळावी, गडकिल्ले कसे असतात त्यांच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचावी, या कारणामुळे आम्ही किल्ला बनवत आहोत। शिवशाहू फुले आंबेडकरांना मी वंदन करतो। या ठिकाणी आम्ही जे 5 दिवस झाले मेहनत घेत होतो, जो की तोरणागड आहे, जो की शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा जिंकलेला आहे। हा सर्व गावकरी मंडळींचं देखील मी आभारी आहे, जे की आम्ही छोटे या ठिकाणी कार्यक्रम घेतले, त्या कार्यक्रमाला पूर्णपणे त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। तर खरंच तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त